नमस्कार, कसे आहात सगळे? आज नागपंचमी आहे तर मी ही मेहंदी परवाच काढली रात्री. लग्ना अगोदर पण कधी-कधी नागपंचमीला मी मेहंदी काढायचे. पण आता लग्नानंतर अजिबात वेळ मिळत नाही. कामं कधी करायची आणि मेहंदी कधी काढायची हाच प्रश्न पडतो. पण लग्न किंवा काही समारंभ असेल तर मी कधीतरी काढते मेहंदी. स्वतःच काढते. मला मेहंदी काढायला पण आवडतं आणि रंगल्यावर पण हात खूप छान दिसतो. म्हणजे नॉर्मल आपले हात असतात त्याहीपेक्षा रंगलेले हात खूप छान दिसतात आणि मेहंदीचा वास पण भरपूर आवडतो. श्रावणी शुक्रवार आणि नागपंचमी चांगला योग जुळून आला होता या दिवशी. म्हणून मी नागपूजन पण केलं. नागाचं चित्र काढलं रांगोळीने. छान नाग झाला होता. माझ्या मुलाला पण खूप आवडला. त्याला तर खूप कुतूहल होतं, काय करते आई, काय करते आई. शिवाय हे जराजीवंतिकाचं सुद्धा मी पूजन केलं. असं मी देवाचं जास्त काही करत नाही, पण मुलासाठी असते ही पूजा. श्रावणात असते शिवाय. यावर्षी श्रावणाचे 4 शुक्रवार मिळत आहेत आणि आज पहिला शुक्रवार म्हणून मी आज ही पूजा केली. तर अशी ही माझी पूजा झाली. आत्ता पावसाळा चालू आहे आणि पावसाळा सगळ्यांना आवडतो. चिंब भिजायला आवडतं, पण पावसामुळे भरपूर प्रॉब्लेमसुद्धा निर्माण होतात. सर्दी खोकला तर होतोच, पण घरातल्या व्याधीसुद्धा वेगळ्याच असतात. ओलसरपणा, दमटपणा, कुबट वास आणि माशा केंब्रसुद्धा पावसाळ्यात जास्त येतात. हो ना, तुम्हाला आहे ना अनुभव? त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी काही आज टिप्स सांगणार आहे. 7 टिप्स आहेत. पूर्ण तुम्ही 7ही टिप्स बघा आणि तुम्ही सुद्धा वापरा. तुम्हाला सुद्धा खूप उपयोगी पडतील. तर चला बघूया. टिप क्रमांक 1. मी किंवा तुम्ही सुद्धा असं स्टँडवर कपडे वाळत घालत असाल, पण स्टँडपेक्षाही दोरीवर जर कपडे वाळत घातले किंवा रॉडवर तर तुम्ही हँगर वापरू शकता. हँगर सगळ्या कपड्यांना वापरा. छोटे मोठे कुठलेही कपडे असतील तर ते लटकवा. फक्त शर्ट्स नको तर टॉप्स, पॅन्ट्स, कुर्ते हे सुद्धा लटकवा. शिवाय असे छोटे हँगर असतील तर ते सुद्धा वापरा. आपण काय काय मॉलमधून घेतो त्याच्यात सुद्धा मिळतात. तर ते छोटे हँगरसुद्धा असे तुम्ही वापरू शकता. अशा छोट्या हँगर्सवर तुम्ही स्कार्फ किंवा ओढणी, मोठा रुमाल असेल तर ते सुद्धा लावू शकता. यामुळे तुमचे मोठे हँगर फ्री राहतील. ते मग तुम्ही मोठ्या कपड्यांसाठी वापरू शकता. असा क्लिपचा स्टँडसुद्धा तुम्ही वापरू शकता. छोटे रुमाल, मास्क असं सुद्धा तुम्ही काही लावू शकता याच्यावर. त्यामुळे ते पटकन वाळतील. छोट्यांचे कपडेसुद्धा तुम्ही हँगरला लावा. असं काही नाही की फक्त मोठ्यांचेच कपडे लावायचे असतात. तर तुम्ही यासाठी कम्फर्टसारखं फॅब्रिक फ्रेशनरसुद्धा वापरू शकता. मी स्पेशली पावसाळ्यातच कम्फर्ट फ्रेशनर वापरते. तुम्ही दुसऱ्या ब्रँडचं सुद्धा वापरू शकता, तसं काही नाही. प्रमोशन व्हिडिओ नाही आहे हा. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही घराच्या मधल्या भागात किंवा पॅसेजमध्ये कपडे वाळत घाला, म्हणजे ते लवकर वाळतील. गॅलरीच्या किंवा खिडकीच्या बाजूला वगैरे घातलेत तर ते पटकन वाळत नाहीत. पावसाळ्यात तरी कपडे सुकायला 2-3 दिवस घेतात. म्हणून असे मधल्या पॅसेजमध्ये तुम्ही कपडे वाळत घाला, पटकन सुकतील. शिवाय ते हँगरवर घाला म्हणजे आणखीनच 1 दिवस कमी घेतील. त्यामुळे कुबट वास येणार नाही आणि ओलसरपणा पण वाटणार नाही. टिप क्रमांक 2. पावसाळा असताना मुख्य दरवाजाच्या समोरचं जे डोअरमॅट असतं ते इतकं ओलं होऊन जातं की त्याच्या ओलसरपणाचा वासही सगळीकडे नकळत पसरत असेल. त्यामुळे तुम्ही दर आठवड्याला हे डोअरमॅट बदला. मोठं जाडं डोअरमॅट घाला. त्यामुळे काय होईल, पाय चांगले स्वच्छ पुसले जातील. त्या ओले पाय घरामध्ये येणार नाहीत. शिवाय तुम्ही दुसरा पण एक उपाय करू शकता. जेव्हा जास्त पाऊस पडायला लागतो तेव्हा आणखीन एक पातळ किंवा साधं असं किंवा छोटं असं पाय पुसणं ठेवा, की ज्यामुळे आपण आलो की पाय आधी त्याला पुसणार आणि मग मोठं जे असेल पाय पुसणं त्याला पुसणार आणि मग घरात येणार. त्यामुळे ओलसरपणा जास्त जाणवणार नाही आणि कुबट वास येतो तो सुद्धा येणार नाही. ओलसरपणा जाणवू नये म्हणून मी बेसिनच्या खालीसुद्धा पायपुसणे टाकते. शिवाय आपण टॉयलेट बाथरूमच्या बाहेरसुद्धा पायपुसणे ठेवतोच. टॉयलेटमध्ये सुद्धा मी ठेवते म्हणजे सुकं राहतं. चपलासुद्धा वापरू शकता तुम्ही. प्रत्येक रूममध्ये जाताना जर पायपुसणं असेल तर उत्तमच, म्हणजे त्या रूममध्ये जाताना पाय ओले जाणार नाहीत. किचनच्या बेसिनच्या खालीसुद्धा मी पायपुसणं ठेवते. टिप क्रमांक 3. आपण जेव्हा बाहेरून येतो पावसातून तेव्हा छत्री ओली असते. रेनकोट वापरत असाल तर रेनकोटसुद्धा ओलाच असतो. तर त्यासाठी ही बादली ठेवायची. आल्या मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला ठेवून द्या कदाचित.
तर त्याच्यात आल्या आल्या आपल्याला ही अशी छत्री ठेवता येते आणि थोड्या वेळाने आपण ती छत्री बाथरूममध्ये सुद्धा नेऊ शकतो बादलीसकट, किंवा तिथंच सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि मग वाळल्यावर योग्य त्या ठिकाणी ठेवा. टिप क्रमांक 4, आपण बाहेरून पावसातून येतो तेव्हा आपले शूज किंवा चपलासुद्धा ओल्या असतात, तर त्या तशाच शू रॅकमध्ये ठेवू नका. मग शू रॅक बाहेर असो नाही तर घरात असो, शू रॅकमध्ये डायरेक्ट ओल्या चपला वगैरे ठेवल्यामुळे कुबट वास आणखीन यायला लागतो. त्यामुळे बाहेरच ठेवा, सुकू द्या आणि मग ठेवा. टिप क्रमांक 5, पावसाळा असला की पावसामुळे बाहेरून सुद्धा कुबट वास किंवा घाण वास, दुर्गंधी अशी घरात येते. उदबत्तीला आपण देवाजवळ तर लावतो, तुळशीपाशी सुद्धा लावतो. उदबत्ती लावणं हा चांगला एक उपाय आहे पावसामुळे येणारा दुर्गंध जाण्यासाठी. शिवाय तुम्ही कापूर किंवा धूपसुद्धा लावू शकता. धूपाने धूर जास्त होतो आणि कापराची ॲलर्जी असेल तर हे दोन्ही तुम्ही स्किप करून उदबत्ती लावू शकता. बेसिनच्या बाजूला किंवा किचनमध्ये सुद्धा अशी ठेवू शकता. किंवा तुम्हाला जर धूर जास्त वाटत असेल तर तुम्ही अशा वरच्या बाजूला सुद्धा येऊ शकता. त्यामुळे धूर वगैरे जास्त वाटणार नाही आणि फक्त सुवास दरवळेल. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही अशी फुलंसुद्धा ठेवू शकता. चाफ्याची, गुलाबाची, मोगऱ्याची, जी तुम्हाला आवडतात ती किचनमध्ये किंवा बेसिनच्या बाजूला, की जी मधली जागा असते बाथरूम टॉयलेटची किंवा मधला पॅसेज असतो तिथे सुद्धा. शिवाय तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाजूला सुद्धा असं ठेवू शकता, म्हणजे घरात आल्या आल्या तो वास जाणवेल. शिवाय हे असे एअर फ्रेशनर सुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यामुळे हवा खूप छान राहील घरातली. शिवाय असे एअर पॉकेट्स असतात, मी हे ओडोनिलचं वापरते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता टॉयलेट बाथरूममध्ये किंवा असं डोअरच्या मागे वगैरे लावलं तरीसुद्धा खूप छान वास येतो. असे हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही घरातलं वातावरण खूप छान, फ्रेश, सुगंधी ठेवू शकता. टिप क्रमांक 5, आपण फरशी पुसताना असं छान वासाचं फ्लोअर क्लीनर वापरलं तर सुगंधही छान येतो आणि त्यामुळे फ्रेशही खूप वाटतं. आता तर बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या वासाचे फ्लोअर क्लीनर आलेले आहेत, तर तुम्ही हे नक्की वापराच. टिप क्रमांक 6, घरात अशी पिकलेली फळं वगैरे असतील तर ती जास्त पिकायच्या अगोदर खाऊन टाका आणि त्याचे साली बिया असतील तर त्या मातीत टाकून द्या. यामुळे माशा आणि केम्र जी असतात ती घरात येणार नाहीत. आणि कोणतंही अन्न उघडं ठेवू नका, सगळं झाकून ठेवा. टिप क्रमांक 7, असे नॅफ्थलिन बॉल्स किंवा डांबर गोळ्या म्हणतो आपण, त्या बेसिनमध्ये, बाथरूममध्ये, शिवाय टॉयलेटमध्ये सुद्धा ठेवून द्या. आणि मी हे किचनमध्ये सुद्धा ठेवलेली आहे. ड्रेनेजमधून जो वास येत असतो तो येणार नाही, शिवाय केम्रही होणार नाहीत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.